सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसं करायचं, कुंकुमार्चन का करतात, कुंकुमार्चन करताना आपण कोणते नियम पाळावेत, नवरात्रीमध्ये देव हलवत नाहीत मग कुंकुमार्चन कसं करावं, देवीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर किंवा फोटोवर कुंकुमार्चन कसं करावं, तर नवरात्रीमध्ये सर्वात उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर ती आहे कुंकुमार्चन। तर कुंकुमार्चन कसं केलं जातं, का केलं जातं आणि नवरात्रीमध्ये तर देव बसलेले आहेत तर काही ठिकाणी देव हलवले जात नाहीत, तर हे कुंकुमार्चन कसं करायचं याची संपूर्ण माहिती, संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि एक विनंती आहे की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। चला तर मग आज आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर देवीचं महात्म्य सांगणाऱ्या कोणत्याही स्तोत्रांचं सहस्र नामस्मरण करणं आणि प्रत्येक नामस्मरणारा देवीच्या श्रीयंत्रावर अथवा फोटोवर चिमूटभर कुंकू वाहणं म्हणजे कुंकुमार्चन। तर मंत्र उच्चार, पूजा, वाद्याचा आवाज यामुळे घरातील जी नकारात्मकता असते ना, जी निगेटिव्हिटी असते ती जाऊन सकारात्मक ऊर्जा येते आणि मनामध्ये देखील खूप प्रसन्न वाटतं। आपल्या ह्या कुंकवामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता खूप जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केलं जातं। कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते असं मानलं जातं। कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरलेली असते आणि ते कुंकू आपण आपल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते आपण लावल्यानंतर, म्हणून कुंकुमार्चन केलं जातं। तर ह्या कुंकवाचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला नंतर लास्ट सांगेन की कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं काय करायचं किंवा तेच कुंकू वापरावं का ते देखील मी पुढे तुम्हाला सांगेन। तर हे जे कुंकू आहे ते आपण लावल्यामुळे आपल्याला देवीची शक्ती मिळते। तर मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे, त्यामुळे शक्ती तत्वाचा दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करण्यात येते। कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथ लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण सत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवीच्या तत्वाला प्रसन्न करण्यासाठी आणि गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीच्या पूजेत अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे। तर जी मूळ शक्ती आहे तिच्या तत्वाला, बीजाला गंध हा ही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचा खूप प्रभावी उपाय आहे। तर ललिता सहस्रनाम, श्रीसूक्त, देवी स्तुती, देवी सहस्र नामावली, देवी अष्टोत्तर नामावलीचं उच्चारण करत तुम्ही कुंकू वाहू शकता। तर अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं। तर आता जी नवरात्र सुरू झालेली आहे, नवरात्रीमध्ये सप्तशतीचं पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचन सुरू असताना देखील कुंकुमार्चन करणं खूप फलदायी आणि पुण्यकारक मानलं जातं। नवरात्रीमध्ये देव घटी बसलेले असतात, तर बऱ्याच ठिकाणी देव नवरात्रीमध्ये हलवले जात नाही, देवांना स्नान घातलं जात नाही। तर अशा वेळी आपण कुंकुमार्चन कसं करावं, तर अशा वेळी तुम्ही एखादी सुपारी घेऊन त्या सुपारीवरती कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती ही कुंकुमार्चन करू शकता। तर आमच्याकडे सुद्धा देव हलवले जात नाहीत, जर गावाकडे देव बसवलेले असतील तरी आपल्या कुळामध्ये जर देव बसवत असतील, घट बसवत असतील तर आमच्याकडे देव हलवले जात नाही। तर आमच्याकडे सुद्धा गावाकडे देव घट बसवलेले आहे, तर मी फक्त देवांची विड्याच्या पानावरती स्थापना केलेली आहे, कलश स्थापना केलेली आहे, दिवा लावलेला आहे। तर अशा वेळी मी सुद्धा देव हलवणार नाही किंवा देवांना स्पर्श करणार नाही। तर यावेळी कुंकुमार्चन कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगते। तर बघा, श्रीयंत्र माझ्याजवळ आहे, देवीची मूर्ती किंवा टाक तुम्ही ज्या ठिकाणी बसवलेला असाल त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, कारण की श्रीयंत्राच्या खाली आपण प्लेट ठेवलेली असते, अन्नपूर्णा मातेच्या खाली देखील आपण प्लेट ठेवलेली असते, तर त्यामध्ये हे कुंकू साठलं जातं किंवा आपण जे फोटो ठेवलेले आहेत, टाक ठेवलेले आहेत, त्याच्या खाली ही विड्याचं पान ठेवलेलं आहे, शिवाय कापडही ठेवलेलं आहे, त्यामुळे हे कुंकू वाया जात नाही। त्यामुळे जे आपण कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू जागच्या जागी राहतं, ते वेस्ट होत नाही आणि जेव्हा दसऱ्याच्या दिवशी आपण देव साफ करू, देव हलवू त्यावेळेस आपण हे कुंकू काढून एका डबीमध्ये भरून ठेवू शकतो, ते
वेस्टही होणार नाही आणि देव न हलवता देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो. जर तुम्हाला हे योग्य वाटत नसेल तर तुम्ही एखादी सुपारी घ्या. त्या सुपारीची तुम्ही एका तामणामध्ये स्वच्छ करून तामण घ्या. तामणामध्ये सुपारीची स्थापना करा. सुपारीवरती आपण पंचामृताने किंवा तुम्ही स्वच्छ पाण्याने देखील अभिषेक घालू शकता. त्यानंतर ती सुपारी साफ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या सुपारीवरती देखील कुंकुमार्चन करू शकता. तर कुंकुमार्चन कसं करावं तर कुंकुमार्चन मृगी मृदेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं बोट असतं तर आणि अनामिका ह्या बोटांनी हाताने कुंकुमार्चन केलं जातं. तर काही ठिकाणी काय करतात तर फक्त आपलं मधलं बोट आणि अनामिका या 2 बोटाने कुंकुमार्चन केलं जातं. तर श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचं आसन आहे. त्यावरती कुंकुमार्चन करत असताना फक्त अनामिका बोट आणि अंगठ्याच्या साह्याने कुंकुमार्चन केलं जातं. देवीवरती कुंकुमार्चन करत असताना 5ही बोटांनी केले जातं किंवा देवीवरती कुंकुमार्चन करत असताना आपलं जे अंगठा आहे आणि मधलं बोट आणि अनामिका बोट आहे या तिन्ही बोटाने देखील कुंकुमार्चन केलं जातं. तर कुंकुमार्चन करत असताना काय करायचं एका चिमूटभर कुंकू आपण हातामध्ये धरायचं आहे आणि ते कुंकू देवीच्या चरणापासून श्रीयंत्राच्या खाली चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हायचं आहे. म्हणजे अर्थात कुंकवाने देवीला स्नान घालायचं आहे. घरात देवाची नवीन मूर्ती आणली असली किंवा देवीची एखादी नवीन मूर्ती आणलेली असला टाक आणला असला ना तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करा. कारण की त्यामुळे देवीच्या मूर्तीमध्ये दैवत्व येतं असं देखील म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्रीसूक्त त्यानंतर ललिता सहस्रनाम देवीची स्तुती किंवा तुम्ही देवीची नावे घेऊ शकता किंवा तुम्हाला नवार्णव मंत्र जमत असेल नवार्णव मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर तुम्हाला काहीही शक्य नसेल तर ओम महालक्ष्मी नमो नमः असं म्हणून देखील तुम्ही श्रीयंत्रावरती किंवा देवीच्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर श्रीयंत्रावरती तुम्ही जर कुंकुमार्चन करत असाल नवरात्रीमध्ये किंवा इतर कोणत्याही वेळेस तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं असेल ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या कमलात्मक मंत्राचा वापर करून देखील म्हणत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. 108 वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही श्रीसूक्त वाचत असाल तर 16 वेळा श्रीसूक्त वाचायला लागतं आणि त्याची जी फलश्रुती आहे ती फलश्रुती एकदा वाचायची असते. तर असं देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन म्हणजे कुंकू अर्चन करणे म्हणजे कुंकवाचा अभिषेक घालणे असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. तर नवरात्रीच्या या शुभ प्रसंगी तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसात कधीही देवीवरती किंवा श्रीयंत्रावरती किंवा तुम्ही देवी स्वरूप एखादी सुपारी घेऊन त्यावरती कुंकुमार्चन अवश्य करा. तर कुंकुमार्चन करणं ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. तर या नवरात्रीमध्ये माता दुर्गेसाठी कुलदेवीसाठी कुलदेवतेच्या टाकावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुमच्याजवळ काहीच नसेल तर अन्नपूर्णेची मूर्ती तर प्रत्येक घरामध्ये असते. अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. काही जण फक्त डोक्यावरती कुंकू वाहतात तर काही जण पायापासून चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहतात. चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहिल्याने आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते. तर अन्नपूर्णा मातेचीही तुम्ही मातेवरती देखील कुंकुमार्चन करू शकता. अन्नपूर्णा मातेवरती कुंकुमार्चन करत असताना ओम अन्नपूर्णे नमः नमो नमः असं म्हणत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याच्या सिद्ध भिक्षान देहीच्च पार्वती नमो नमः असं म्हणायचं आणि कुंकू सोडायचं. असं देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर नवरात्रीमध्ये देव हलवले जात नाहीत तर या प्रकारे तुम्ही देवीवरती टाकावरती फोटोवरती कुंकुमार्चन करू शकता. नवरात्रीचा सण हा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. तर देवीचा कुळाचार म्हणून हा सण साजरा केला जातो. घरोघरी घटस्थापना केली जाते. आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा घेऊन आपण अखंड दिवा सुद्धा लावतो. तर अखंड दिव्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. अखंड दिवा विझू द्यायचा नाही. तर तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा नक्कीच लावा. नवरात्रीमध्ये एकदा तरी देवीची ओटी भरली जाते. तुम्हाला शक्य असेल तर नक्की ओटी भरा. अष्टमीला ओटी भरणं खूप चांगलं मानलं जातं. शिवाय नवमीला देखील ओटी भरणं खूप चांगलं मानलं जातं. तुम्ही घरात जी घट बसवलेली आहे त्या घटासमोर देखील देवीची ओटी भरू शकता. शक्य झाल्यास कुलदेवीला जाऊन मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता. देवीची ओटी भरत असताना शक्यतो नऊवारी साडीचा वापर करा. तुमच्याकडे जर प्राचीन काळापासून तुमच्या कुळामध्ये जर नऊवारी साडीने ओटी भरत असतील तर तुम्ही नऊवारी साडीने ओटी भरा. जर तुमच्याकडे
नऊवारी साडी वापरत नसतील तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने इच्छेने ओटी भरू शकता, परंतु ओटी भरत असताना सुती रेशमी म्हणजे ज्याला काठपदराची साडी म्हणतात तशी काठपदराची साडी घ्यायची, कारण की यामध्ये देवीच्या सात्विक लहरी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते। त्यासाठी अशा साडीने तुम्ही नक्कीच ओटी भरा। घरामध्ये जर तुम्ही ओटी भरली असेल तर ती ओटी तुम्ही ती साडी ते ओटीचं साहित्य तुम्ही घरामध्ये पुन्हा वापरू शकता किंवा एखाद्या सवाष्ण महिलेला देऊ शकता, किंवा तुम्ही मंदिरामध्ये जर ओटी भरली असेल तर ती तिथेच ठेवून यायची आहे। नवरात्रीमध्ये अष्टमीला जे कन्यापूजन केलं जातं तर तुम्ही एक तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल तर तुम्ही एका कन्येचं पूजन करा किंवा तुम्ही 9 कन्येचं देखील पूजन करू शकता। 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत अशा कन्यांना घरी बोलावून त्यांचं स्वागत केलं जातं। त्यांना खीरपुरीचा किंवा शिऱ्याचा प्रसाद दिला जातो। मेकअपचं साहित्य, रुमाल, मेहंदीचा कोन, नखपॉलिशची बाटली किंवा यथाशक्ती आपल्याला जे काही जमेल ते द्यायचं आहे, परंतु देताना त्यासोबत एक फळ आणि थोड्याशा एक फळ, 2 विड्याची पाने, सुपारी, त्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्ती आपल्याला जमेल तेवढी दक्षिणा पण द्यायची आहे। दक्षिणा द्यायला विसरायचं नाही। तो जर तुम्हाला शक्य नसेल तर फक्त 1 रुपयाचं नाणं देखील नक्की ठेवा। याशिवाय आपण जी कन्यापूजन करतो ते पूर्ण होत नाही, त्यासाठी या वस्तू कन्यापूजनामध्ये नक्कीच असाव्यात। कन्यांना तुम्ही घरी घालवत असताना, त्यांना निरोप देत असताना त्यांना जसं आपण आदराने घरी बोलवतो तसेच आदरानेच कन्यापूजन केल्यानंतर कन्यांना तुम्ही घरी पाठवायचं आहे, घालवायचं आहे। तेव्हा कन्यांना घरी घालवत असताना त्यांच्या हातावरती थोडेसे तांदूळ ठेवा। असं केल्याने ही देवी खूप प्रसन्न होते। तर ह्या काही सेवा आहेत त्या नवरात्रीमध्ये आपण नक्की करायच्या आहेत। आपल्या कुलदेवीचा आपण कुळाचार करायचा आहे। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी घरातील कुळस्त्रीने श्रीयंत्रावरती किंवा घरातील एखाद्या देवीच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती कुंकुमार्चन अवश्य करावं, कारण की आपण जी काही सेवा करतो तर या नवरात्रीमध्ये जी काही सेवा करतो त्याचं आपल्याला खूप सारं फळ मिळतं आणि आपल्या ज्या कुटुंबावरती देवीचा आशीर्वाद कायम राहतो त्यासाठी देवीची ओटी भरणे असो किंवा कन्यापूजन असो किंवा कुंकुमार्चन कसं करणं असो हे देखील तुम्ही नक्की करायचं आहे। तर या कुंकवाचं काय करायचं तर हे कुंकू तुम्ही एका डबीमध्ये साठवून ठेवायचं आहे आणि जेव्हा केव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जाऊ किंवा रोज तुम्ही हे कुंकू तुमच्या कपाळी लावायचं आहे, कारण की यामध्ये देवीची खूप शक्ती साठवलेली असते। तर हे कुंकू वाया न जाऊ देता आपण रोज हे लावा, बघा तुम्हाला खूप शुभ परिणाम याचे दिसून येतील। तुम्ही जर नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन केलं असेल तर हे कुंकू तुम्ही तुमच्या जावेल्या सासूबाईला म्हणजे तुमच्या घरातील लोकांना देऊ शकता, परंतु तुम्ही तुमच्या माहेरी किंवा तुमच्या बहिणीला असं हे कुंकू देऊ नका, कारण की हे कुलदेवीवरती आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे तर ते आपल्या घराण्यामध्येच राहायला हवं। तर ते आपण स्वतः रोज लावायचं आहे। तुम्ही नवरात्रीमध्ये रोज कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही अष्टमीला आणि नवमीला तरी कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे। आपण उपवास करू किंवा नको करू तर ह्या काही सेवा आहेत तर त्या उपवास करण्यापेक्षाही खूप सोप्या आहेत। तर उपवास करत नसला, तुम्ही घरात घटस्थापनाही करत नसला तरीही या 9 दिवसांमध्ये तुम्हाला कुंकुमार्चन अवश्य करायचं आहे। तर आज मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। बोलो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।